भाजपवर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माझे चांगले संबंध आहेत, पण त्यांचा पक्ष हा धोकादायक आहे. त्यांच्या विरोधात माझी लढाई आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते पुढे म्हणाले की आता नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मिळणार नाहीत, म्हणून रामाचा उपयोग करीत आहेत. तो चुकीचा आहे. आपण 10 वर्ष जनतेला काय दिले याचा हिशोब जनतेला द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे अधिवेशन नाशिकमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये आज सकाळी डेमोक्रेसी येथे पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर सायंकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनसभेला संबोधित करण्यासाठी हुतात्मा अनंत कार्यालय मैदान या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांचे स्वागत महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, नाशिक रोड व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड व अन्य नेते उपस्थित होते. नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात जनसभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडून कडाडून हल्ला केला. ते म्हणाले की भाजपाची जी नीती आहे ती अतिशय चुकीची आहे. घर फोडले पक्ष फोडला, पण पक्षामध्ये असणाऱ्या भ्रष्टाचारांना त्यांनी पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. आज तुम्ही हिंदू धर्मावर मत मागतात, पण जो हिंदू धर्म ज्या शिवसेना प्रमुखांनी शिकवला त्या शिवसेनेशी आपण गद्दारी करतात. ही पद्धत किती योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून तुम्हीच आता हिंदू धर्माचे शंकराचार्य यांना देखील मानण्यास तयार नाहीत, याचा अर्थ काय निघतो, असा प्रश्न उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी मैत्री नाही, त्यामध्ये काही कोणी शंका घ्यायची गरज नाही, पण आज ज्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्राला सर्व ठिकाणावर ठेंगा दाखवला जात आहे हे योग्य नाही. ते आम्ही खपून घेणार नाही. आपण देशाचा पंतप्रधान आहात, त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. उपस्थित जनसमुदायाला विचारले की आजपर्यंत तुमच्या गावात किती रोजगार मिळाले, किती विकास काम झाली. जनतेने यावेळी तरी विचार करून मतदान करावे. जर हिंमत असेल तर भाजपाने बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, ईव्हीएम मशीन बंद करावे, अशी मागणी केली. भाजपामध्ये आज भ्रष्टाचारांना मान आहे, मात्र शंकराचार्यांना नाही. महाराष्ट्र अडचणीत असताना मोदीजी कुठे होते, आता फक्त मतांसाठी येत आहेत, असे आरोप यावेळी ठाकरेंनी केले. सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की तुम्ही जर शिवसेना फोडली, शिवसेनेचे गट फोडले, पण आता त्यावरही तुमचं समाधान होत नाही का? जे मूळ शिवसेनेमध्ये आहे त्या नेते आणि कार्यकर्त्यांना विनाकारण आपल्या सरकारी यंत्रणेने वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे? आपल्याला निवडणुकीमध्ये विषाचा पेला पिण्याची इच्छा आहे का, हे आपणच ठरवावे आणि त्या पद्धतीप्रमाणे मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.